गावाचा विकास व्हावा यासाठी आपलं गाव दत्तक घ्यावं अशी विनंती करणारे ईमेल महाराष्ट्रातल्या एका सरपंचानं चक्क गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलाय। राज्यातील राज्यकर्त्यांची उदासीनता पाहून बुलढाणा जिल्ह्यातील वैरागड गावच्या सरपंचानं ही युक्ती शोधून काढली आहे। विकास म्हटलं की गुजरात असं चित्र नरेंद्र मोदी यांनी तयार करून ठेवलंय। म्हणूनच यावर्षी IAS परीक्षेत महाराष्ट्रातून पहिला आलेला राहुल रेखावारही मोदींच्या कार्यपद्धतीचे दाखले देत पुढे काम करण्यासाठी गुजरात आवडेल असा प्राधान्यक्रम देतोय। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील वैरागड येथील युवा सरपंच अमोल साठे यांनीही आपल्या गावाचा विकास व्हावा म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना एक ईमेल केला आहे। त्यांनी आपलं गाव दत्तक घेऊन गावाचा विकास कसा करतात हे महाराष्ट्र शासनाला दाखवून द्यावं असा ईमेल केलाय। महाराष्ट्रामध्ये राबवल्या जाणाऱ्या योजना केवळ कागदोपत्री होतात आणि गुजरातच्या योजना ह्या वास्तवात उतरलेल्या आहेत। एकीकडे गावाचा विकास झाल्याचं, महाराष्ट्राचा विकास झाल्याचं फार मोठं चित्र महाराष्ट्र शासन दाखवतं, पण दुसरीकडे असा भास आढळून येतो की हे जे दाखवतात ते करत नाहीत आणि जे गुजरातमध्ये जे केलं जातं तेच दाखवलं जातं। चिखलीच्या आमदारांनी मात्र गावाच्या विकासासाठी सरपंच कमी पडत असल्याचं सांगत साठेंना एक प्रकारे फटकारलंय। यात जर सरपंचांनी चांगलं लक्ष घातलं तर बाहेर कोणाला मागण्याची आवश्यकताच नाही। महाराष्ट्र शासनापर्यंत पण जायचं गरज नाही, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणं तर लांब राहिलं। प्रसिद्धीसाठीचा भाग असावा किंवा मग सरपंच स्वतः सक्षम नसावेत काम करण्यासाठी। सरकारच्या अनेक योजना चांगल्या असतीलही मात्र त्या कागदावरच राहतात। त्यामुळे सरपंचांनी लक्ष वेधून घेण्यासाठी ही शक्कल लढवली की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। झी24 ताससाठी बुलढाणाहून संतोष लोखंडेसह मधुरा सराफ, मुंबई। एक छोटीशी विश्रांती इथे घेतोय आपण, पाहत राहा झी24 तास।